नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सोयगावातील इंदिरानगर भागात धाडसी घरफोडी करण्यात आली असून यामध्ये सुमारे 7 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोयगाव येथील रहिवासी व कालिका किराणा दूध डेअरीचे संचालक श्यामसिंग सोळंके हे सोमवारी आपल्या परिचित लोकांबरोबर देवदर्शनासाठी गेले होते। यावेळी त्यांचा मुलगा कुणाल व डॉक्टर अतुल हे दोघेच घरी होते। कुणालने दिवसभर दुकान सांभाळून रात्री ते व्यवस्थित बंद केले व गच्चीवर असलेल्या रूममध्ये हे दोघे भाऊ झोपण्यासाठी गेले। त्यांचा परिवार देवदर्शन आटोपून परत आल्यानंतर उशीर झाल्यामुळे रात्री त्यांना रिक्षा मिळणे कठीण झाले होते। अशामुळे त्यांनी कुणालला फोन करून आम्हाला न्यायला ये असे सांगितले। त्यानुसार कुणाल त्यांना घेण्यासाठी निघाला असता बाहेरून कोणीतरी कडी लावल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने पुन्हा वडिलांना फोन करून सांगितले की बाहेरून कोणीतरी कडी लावून गेले आहे। त्यानुसार श्यामसिंग सोळंके यांनी शेजारच्यांना फोन करून ती कडी उघडण्यास सांगितले। यावेळी या दोघांचे लक्षात आले की खालच्या घराचे कुलूप तोडले आहे। त्यानुसार कुणालने शहानिशा केली असता दुकानातील व घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते व कपाटाच्या आतील सुमारे 2 लाखांचे दागिने आणि 5 लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती। या घटनेने भांबावलेल्या कुणालने ही गोष्ट आईवडिलांना कळवली। त्यानुसार हे सर्वजण घरी आल्यानंतर त्यांनी सदर घटना कॅम्प पोलिसांना कळविली। कॅम्प पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून या चोरांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करून पथके रवाना केली आहेत। वास्तविक बघितले तर इंदिरानगर हा प्रामुख्याने मोलमजुरी करणाऱ्यांची दाट वस्ती असलेला भाग असून या ठिकाणी अशी धाडसी घरफोडी होणे नवलच मानले जात आहे। नागरिकांनी याद्वारे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे। आपण बाहेरगावी जात असल्यावर घरात एवढी मोठी रक्कम ठेवणे कसे धोक्याचे ठरू शकते ते या घटनेने अधोरेखित केले आहे। त्यामुळे याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे अशा घटना टाळण्यासाठी घरात शक्यतो रोकड अथवा दागिने ठेवू नयेत व आपल्या घरी आपल्या व घराच्या संरक्षणासाठी CCTV यंत्रणा कार्यान्वित करणे कधीही सोयीचे ठरू शकते। माझं नाव कुणाल श्यामसिंग सोळंके, राहणार इंदिरानगर, सोयगाव मोरेश्वर बंगल्यासमोर कालिका दूध डेअरी। रात्री 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान आमच्या घरात चोरी झाली। 12 वाजेपर्यंत मी जागा होतो। 2:30-3 वाजता मला कळालं की चोरी झाली व रात्री घरचे गावाला गेलेले होते त्र्यंबकेश्वर दिंडोरी, त्यांना घ्यायला सकाळी उठलो तर दार उघडलं वरच्या रूमचं, तर ते बाहेरून लावलेलं होतं। तर बाजूच्यांना कॉल केला, त्यांनी दार उघडलं, खाली येऊन बघतो तर घर फोडलेलं होतं। घरातून सोनं, कॅश 7 लाख रुपये असे चोरी झालेले। दुकानाचे सर्व गल्ला वगैरे गेलेला आहे।